नमस्कार. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शंभो शंभो शंभू शंभू. कैलास परिक्रमेसाठी हे 5 पांडव जाण्यासाठी तयार आहेत. म्हणजे जाऊन आलेले आहेत, परंतु आपल्याला इथून पुढं जी काही मंडळी भारतातून जाणार आहे परिक्रमेसाठी, तर त्यांना फायदा होण्यासाठी आपण एक जी काही तयारी केली, पूर्वतयारी म्हणू आपण त्याला, की जी काही तयारी केली तर त्याचा एक व्हिडिओ यूट्यूबवर आपण हे करू, म्हणजे सर्वांना त्याचा फायदा होईल. आणि जे काही तयारी केलेली आहे, जो काही त्रास झाला आहे, जो काही आपण प्राणायाम केले म्हणा, किंवा कुठल्या जवळच्या टेकड्यांवर चाललो, किल्ल्यांवर चाललो, सोसायटीमध्ये 12 मजले चढलो, जे काही आपण आजपर्यंत तयारी केलेली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर काय म्हणताय पराग? सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात पहिले आपण तयारीविषयी बोलूया. जी आपण महत्त्वाची असते, एक तर फिजिकल तयारी आणि दुसरी म्हणजे मेंटल तयारी. तर फिजिकल तयारी जर बघितली तर मागच्या जी आमची परिक्रमा किंवा आमची जी यात्रा सुरू झाली ती झाली 24 तारखेला, 24 जुलैला. तर त्याच्या 3 महिने अगोदरपासून आम्ही नॉर्मली आमचं जी फिजिकल तयारी आहे त्याच्यासाठी मागे लागलेलो. आणि रोजचं आम्ही एक ध्येय घेतलेलं होतं की रोजचे कमीत कमी 10,000 स्टेप्स आपण व्हायलाच पाहिजे. जर तुम्ही बघाल 10,000 स्टेप्स तर 6-7 किलोमीटर चालायलाच हवं. आणि ते एक मॅन्डेटरी आहे आणि कंपल्सरी आहे, म्हणजे दॅट इज अ मस्ट, ते तुम्हाला करावंच लागतं. तर रोज आम्ही संध्याकाळी किंवा सकाळी जसा वेळ मिळेल, आता माझा जॉब असल्याच्याने मी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये जायचो. म्हणून थोडं सकाळी चालायचो आणि संध्याकाळी चालायचो. आणि एक महत्त्वाचं मला असं आढळलं, चालणं एवढंच फक्त महत्त्वाचं नाही आहे, तुम्हाला तिथे चढणं पण भरपूर महत्त्वाचं आहे. मग त्या दृष्टीने आम्ही घोराडेश्वर टेकडी मी स्वतः सॅटर्डे आणि संडे म्हणजे 2 दिवस कंपल्सरी जायचो, आठवड्यातून 2 दिवस. आणि जसा वेळ मिळेल शक्यतो तसं मग दुर्गा टेकडी मध्ये चढायची, ते एक आम्ही नित्यनेमाने पार केलं. आणि रोज जर जमत नसेल तर जी आपली बिल्डिंग असते, तर बिल्डिंगचे जे 12 फ्लोअर्स होते आमचे, तर ते 12 फ्लोअर चढून उतरणे. आणि भरपूर वेळ काय असायचं, सकाळी वेळ कमी असायचं किंवा पावसाळी वातावरण असायचं, तर जाणं शक्य नसायचं. मग त्या दृष्टीने सकाळपासून सकाळी आम्ही 12 मजले चढणं हे एक नित्यनेमाने पार करायचो. आणि महत्त्वाचं असं झालं की पहिल्यांदा जेव्हा सुरू केलं तर 3-4 फ्लोअर झाल्यानंतरच दम लागायला लागला, मग अवघड जायला लागला. पण जसं आम्ही प्रॅक्टिस करत राहिलो तर शेवटी असं व्हायला लागलं की पहिल्यांदा चढून खाली उतरलो, दुसऱ्यांदा चढून खाली उतरलो, म्हणजे एकदम व्यवस्थित व्हायला लागलं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि त्यांनी दुसरा पण महत्त्वाचा भाग म्हणजे मेंटल कॉन्फिडन्स, तुमचा ब्लॉक जो असतो मेंटल ब्लॉक, तो पण तो नाहीसा होतो. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे प्राणायाम, जे की आमच्या सगळेच लोकांनी म्हटलं होतं प्राणायाम एक महत्त्वाचं आहे. रोज त्याच्यासाठी 10 ते 15 मिनटं द्यायलाच हवे. ते आम्ही नित्यनेमाने द्यायचो, जेणेकरून जी मानसरोवरची यात्रा आहे ती जवळपास 18,000 फीट हाईटवरती आहे आणि तिथे ऑक्सिजनचा फार अभाव असतो. तर ते प्रॉब्लेम नको यायला म्हणून आम्ही प्राणायाम करत राहिलो, म्हणजे ऑक्सिजन लेवल वगैरे पण त्याच्या दृष्टीने पण आम्हाला त्याचा फायदा झाला. म्हणजे जुने जे काही आपण व्हिडिओ पाहिले, जुने लोक गेलेले, तर त्यांच्या ह्याच्यातून आपण शिकलो होतो, या गोष्टी आपण केल्या पाहिजे. बरोबर. त्या दृष्टीनं बऱ्यापैकी तयारी 3 महिने जवळपास केली. 3 महिने तयारी आपण त्या दृष्टीने केली. काय म्हणतोय अमित, तुझं काय अनुभव यातला? हर हर महादेव. 3 महिने म्हणजे भारावलेले होते. आमच्या आप्पांनी आम्हाला मंत्र दिला होता, चालण्याला पर्याय नाही. आणि 3 महिने फक्त या एका ब्रीदवाक्याला धरून आमचा प्रयत्न चालू होता. मग किती अडचणी आल्या, पाऊस असो, वारा असो, काही असो, तरी चालण्याला पर्याय नव्हता. आणि आम्ही चालत राहिलो, फिटनेस लेवल वाढवत राहिलो. कधी घोराडेश्वर, कधी हरिश्चंद्रगड, कधी रायगड, कधी राजगड, काही सोडलं नाही. जेवढी म्हणून आपल्याला फिजिकली तयारी करता येईल तेवढी केली. श्वासाचं नियंत्रण गरजेचं होतं, लंग्स आपले चांगले मजबूत करणं गरजेचं होतं, त्याच्यासाठी आम्ही प्राणायाम करत होतो. आणि होता होईल तेवढी आपली मानसिक आणि शारीरिक तयारी, मानसिक तयारी पण तेवढी महत्त्वाची. मला तिच्या प्राणायाममध्ये कुठले तुम्ही? प्राणायाममध्ये आपला अनुलोम विलोम भस्त्रिका ह्याच्यावरती आम्ही जास्त भर दिला. आणि काही ध्यानधारणा,
आमच्याकडं काही आध्यात्मिक लोक आहेत, हां. मित्र आहेत आमचे, त्यांनी आम्हाला काही ध्यानधारणा शिकवली. त्याचा उपयोग झाला आम्हाला. ध्यान याच्यासाठी की मनाची एकाग्रता आणि मन आपलं कणखर करण्यासाठी फार गरजेचं आहे. कारण परिक्रमा फार कठीण आहे, मन पण तेवढंच मजबूत पाहिजे. नुसतं शरीर मजबूत असून चालत नाही, एक वेळेस शरीर नसलं तरी चालेल, पण मन मजबूत असलं पाहिजे. हे आम्हाला या यात्रेने शिकवलेलं आहे. भोलेची श्रद्धा तर पाहिजेच पाहिजे, त्याच्या आशीर्वादाशिवाय काही शक्य नाही. पण ह्या सगळ्या तयाऱ्या आम्ही केल्या. परागनी सांगितलं त्याप्रमाणे 10,000 पावलं कंपल्सरी चालणं, चढ उतार करणं, या गोष्टी करत होतो आपण सगळेजण. शेवटी तर मला वाटतं 15 ते 20,000 स्टेप्स पर डे म्हणजे. आणि मग त्याच्यामध्ये वारी आली होती, त्यामुळे वारीमध्ये पण मंडळी जाऊन आली. वारीमध्ये ते सासवडचा घाट असेल, सगळ्या गोष्टी झाल्या. 30,000 स्टेप्स तिथं केल्या वारीमध्ये. वारीचा उत्साह तर होताच, पण त्याच्याबरोबर ही तयारीलाही फायदा झाला त्याचा सगळा, आणि उत्तम झाली तयारी. शेवटी पाठक साहेबांनी तर वेगळाच उपक्रम राबवला होता, आणि तो अत्यंत गरजेचा होता असं मला वाटतं. कारण तो परिक्रमेत आपल्याला कामी आला. तो म्हणजे वजन घेऊन चालणं, नुसतं चालणं नाही, वजन घेऊन चढणं, हे फार महत्त्वाचं आहे. कारण आपण जी सॅक कॅरी करणार आहे, 6 ते 7 किलो साधारण वजन आपण कॅरी केलं, तर ते कॅरी करून चालणं हे अतिशय महत्त्वाचं होतं. त्यावेळी पाणी बॉटल असेल, सगळं असेल. किती तयारी केली तिथे गेल्यावर कमीच पडते, पण मिनिमम लेवलला तरी पोहोचण्यासाठी आपल्याला ही तयारी गरजेची आहे. काय म्हणतो पाठक साहेब? छान. अजित काय ही सगळी तयारी मी 3 ह्याच्यात बायफर्केट करतो ॲक्च्युली. एक म्हणजे तुमचा फिजिकल फिटनेस, दुसरा तुमचा मेंटल फिटनेस, बरोबर, तिसरा तुमचा लंगचा फिटनेस. आता फिजिकल फिटनेससाठी साधारण आपण रोज 10,000 पावलं चालणं हे तर मस्तच आहे, काही विषय नाही त्याच्यामध्ये. पण रोडवर, प्लेन रोडवर 10,000 पावलं चालणं आणि तुम्ही एक टेकडी चढून येणं, त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे जेवढं जास्ती जमेल तेवढं आपण ट्रेकिंग करायला पाहिजे, कारण त्याचा तिथे जास्त फायदा होतो. प्लेन रोडनी एवढं काय म्हणजे फायदा होतोच नाही असं नाही, आपले हातपाय मोकळे होतात, पण ॲक्च्युअल ट्रेकिंगला फायदा आपल्याला टेकडी चढण्याचा होतो. म्हणजे आपण घोराडेश्वरला एक महिन्याचे शेवटचं रोज जात होतो. काही वेळेस आपण 2 वेळा केले सिंहगड केलं, त्याच्यानंतर रोज म्हणजे 2-4 दिवस तर त्याचा फायदा तिथे होतो. कारण काय होतं, टेकडी उतरताना वगैरे जो आपल्या गुडघ्यावर लोड येतो, तर त्याची आपल्या गुडघ्यांना सवय पाहिजे. कारण नाही तर तिथं ऑन दी स्पॉट आपल्याला प्रॉब्लेम आता गुडघे लॉक होतात तिथे. आणि दुसरं म्हणजे तुमच्या लंगच्या फिटनेससाठी तुम्हाला प्राणायाम करणं फार गरजेचं आहे. म्हणजे आम्ही 15-15 मिनटं झालं, कारण आम्हाला जास्त माहीत नव्हतं, पण मी इथून पुढे सजेस्ट केलं लोकांना की कमीत कमी हाफ ॲन आवर तुम्ही प्राणायाम चालू करा, जेणेकरून तिथे जे 55-60 ऑक्सिजनचं प्रमाण आहे, तर तिथं तुम्हाला सर्वाईव्ह व्हायला काय प्रॉब्लेम नाही होणार. ही सगळी तयारी जी आहे ती सर्वायवलसाठी. आणि तिथे तुम्ही इतक्या उंच गेले, इतक्या लांब गेल्यानंतर, एवढे पैसे खर्चून गेल्यानंतर तुम्हाला त्या परिस्थितीचा आणि त्या वातावरणाचा आस्वाद घेता आला, त्याच्यासाठी हे गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही जाऊन नुसतंच तिथे जाऊन झोपले तर आले, त्याला काय म्हणजे तितकासा अर्थ राहत नाही त्या गोष्टीला. आणि तिसरं म्हणजे तुमचं मेंटल फिटनेस ह्याच्यासाठी गरजेचं आहे की काही वेळेस अशी परिस्थिती येते की तुमचं शरीर जाऊ शकत असतं, पण तुमचं मन कच खातं, तर त्याच्यासाठी मेंटल फिटनेस पण गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपण हे जे प्राणायाम आणि ध्यानधारणा आहे, तर याला तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे जेवढं आपण फिजिकल फिटनेसला देतो. तर त्यासाठी प्राणायाममध्ये मेजरली अनुलोम विलोम तुम्ही 10 मिनटं करा. सुरुवातीला होणार नाही, 10 मिनटं खूप जास्ती वाटतात, 2-3 मिनटं होतील. तुम्ही असं स्टेज वाईज वाढवत चला त्याला, पण 10 मिनटापर्यंत कमीत कमी नाही. त्याच्यामध्ये पण अनुलोम विलोम करताना ज्यावेळेस तुम्ही इंटेक करता त्यावेळेस होल्ड करायला जास्त महत्त्व आहे. आतमध्ये इंटेक केल्यानंतर होल्ड करा, आणि नंतर सोडल्यानंतर पण पूर्ण श्वास बाहेर टाकल्यानंतर ते पण त्या स्थितीमध्ये पण होल्ड करायला शिका. तर त्या होल्डिंगच्या स्थितीचा जास्त फायदा होतो आपल्याला. दुसरं म्हणजे तुम्ही भस्त्रिका करा. भस्त्रिकामध्ये आपल्या लंग्सला चांगली कवायत होती त्याच्यामध्ये, आणि रॅपिडली ते आपले अपडाऊन्स होतात. आणि तिसरं म्हणजे मी एक भ्रामरी एक सजेस्ट करेन, जेणेकरून आपलं कॉन्सन्ट्रेशन तर वाढतंच आणि थोडीशी मेंटल स्ट्रेंथ वाढते आपली. असे हे 3वर तुम्ही जास्त भर द्यावा असं मला वाटतं. वा, देशमुख साहेब तुमचा काय म्हणतो अनुभव? काय आमचा अनुभव म्हणजे तिथली जी परिस्थिती आहे, भौगोलिक परिस्थिती, त्या ज्यामध्ये आपल्याला ते इथं चढायचं होतं किंवा परिक्रमा करायची होती, ती परिस्थिती आपण इथं आणू शकत नव्हतो. पण त्यातल्या त्यात फिजिकल आणि मेंटल ह्या 2 गोष्टी आपण इथं मेंटेन केल्या, कारण त्या गोष्टी आपल्याला करणं शक्य होतं. कमी ऑक्सिजन इथं आणणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे आपण भ्रामरी किंवा बाकी जे एक्झरसाईज आहेत पाठक साहेबांनी सांगितलं ते आपण केले, कारण ते करणं गरजेचं होतं. तिथं SO2 लेवल साधारण 70पर्यंत जाते असं आपण ऐकून होतो. त्यामुळे त्या परिस्थितीत काम करण्यासाठी या गोष्टी आपल्याला गरजेच्या होत्या. आणि खरं म्हणजे तिथं जाताना
बुलावा येणं हा जो प्रकार असतो आपण म्हणतो हा फार आवश्यक होता. तो बुलावा आल्यानंतरच हे सगळ्या गोष्टी करणं शक्य बोलवल्यावरच झालं. झालं शक्य. तर असं मी मानतो. बोलेचं घर आहे, त्याच्या परमिशन शिवाय कसं जायचं जाणं शक्य आहे. बाकी ह्याची काय काय तयारी करावी लागली म्हणजे आपल्याला कपडे वॉर्म क्लोथेस कुठले कुठले काय म्हणजे तुम्ही काय काय केलं प्रत्येकाने? मध्ये आपण जसं आपल्याला सांगितलं की बाबा एक रेनकोट घेणं आवश्यक आहे, इनर्स घेणं आवश्यक आहे, स्वेटशर्ट्स वगैरे, आणि महत्त्वाचं म्हणजे सॅक एक साधारण 4-5 किलो वजन राहील पाण्याचं, गरम पाणी, गार पाणी, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी आपल्याला तिथं कॅरी करायला लागतात सोबत. ट्रेकिंग शूज एक ट्रेकिंग शूज फार महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित ग्रीप असलेले, आणि सॉक्स हे पण तसे उलनचे असायला लागतात, आणि एक सेट एक्स्ट्रा घ्यायला लागतो कारण पाऊस वगैरे असतो, भिजलं तर आपल्याला मुक्कामाच्या वेळी अडचण येऊ नये म्हणून एक सेट आपल्याला एक्स्ट्रा ठेवायला लागतो. चालते. म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांनी व्यवस्थित तयारी केली होती. हेच म्हणजे फ्युचरमध्ये आपल्यानंतर जे कोण जाणार आहेत त्यांना ह्या गोष्टीचा फायदा होईल. आपण ॲक्च्युअल जे ट्रेकिंग केले त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवू. फक्त आता आपल्या जे काही प्रेक्षक आहेत यांना असं काय सजेस्ट करताल तुम्ही की कुठल्या ट्रॅव्हल्स थ्रू म्हणजे आपण हे केलं पाहिजे बाबा, असं काय वाटतं प्रत्येकाला? म्हणजे आपल्याला आमच्या इथं आता एक नवीन ट्रॅव्हल्स सुरू झालेला आहे, AP ट्रॅव्हल्स म्हणून. तर मी सजेस्ट करेल, चिंचवड थेरगावमध्ये अनुभवी आहेत ते, जे त्यातले डायरेक्टर्स आहेत आणि पार्टनर्स आहेत ते खूप अनुभवी आहेत. ते आमच्यासोबतही होते. मला वाटतं एव्हरेस्ट 2-4 वेळेस बेस कॅम्प केलेला आहे त्यांनी, बाकी पण हिमालयात ट्रेक केलेले आहेत, ओम पर्वत वगैरे झालेले. वगैरे. त्यामुळे मी सजेस्ट करेल की या ट्रॅव्हल्समधनं त्यांनी जावं. म्हणजे त्यांच्याकडे सगळं कॉन्टॅक्ट्स वगैरे व्यवस्थित आहेत, इन्शुरन्स वगैरे जे काही गोष्टी अडचणीच्या येण्यासारखं नाही. लक्झरियस ट्रेक. अमित, तुझं काय मत आहे? नक्कीच आपण AP ट्रॅव्हल्स म्हणून जी आपली आहे त्याच्या थ्रूच जायला पाहिजे. कारण तुम्हाला जो पर्सनल टच हवा असतो, जिथं तुम्हाला गरज आहे तिथं ती माणसं उभी राहतात, आणि आपल्यासाठी एखादा माणूस उभा राहतो म्हणजे काय ते जर तुम्हाला अनुभवायचं असेल, आणि अशा कठीण परिक्रमेमध्ये ती फार सपोर्ट गरजेचं आहे. काही ठिकाणी आपल्याला तो मिळाला, काही ठिकाणी मिळाला नाही, ते भविष्यात कोणाला होऊ नये म्हणून आपण कारण सांगतो कैलास सारखी जी ट्रिप आहे ना, कठीण असं कोणाच्या भरोश्यावर नाही, आपलं वैयक्तिक कोणतरी तिथं सोबत पाहिजे. वैयक्तिक, कारण जे काही पोर्टर असतात वगैरे ते सोबत असणं गरजेचं आहे. बरोबर. ती जी टीम असते की त्या लोकांची 10-15 लोकांची, ती आपल्याला सोबत घेऊन चालणारी असेल तर एकदम सुरक्षित आणि व्यवस्थित दुसरं काय माहिती घेऊ शकतो की तुम्हाला मोटिवेट करणारी टीम पाहिजे. तुम्ही कच खाणार आहात, तुमचं मन हरणार आहे, कारण वातावरणच असं आहे की तुम्ही हे होणार आहे. त्यावेळेस जर का तुमचं जो काही टूर लीडर आहे, टूर मॅनेजर आहे, त्यांनी जर तुम्हाला मोटिवेट केलं तर याच्यासारखं काय आहे? कारण त्याला तुमच्या पैशाची किंमत आहे. तुम्हाला असेल नसेल त्या क्षणाला तुम्हाला असं वाटेल की आता माझा जीव महत्वाचा आहे, पण तो माणूस तुम्हाला मोटिवेट करणारा जर असेल, आणि ती ही मोटिवेट करणारी टीम आहे. म्हणून मी मेंटल, जे फाटक साहेब म्हणलं, मेंटल फिटनेस जो पाहिजे तर कुणीतरी तुम्हाला मोटिवेट पण केलं पाहिजे, तर ते मेंटली माणूस फिट होईल. आता माझं स्वतःचं उदाहरण घ्या, मी कच खाल्ली होती पहिल्या दिवसानंतर, नको बाबा बास. पण मला त्या 2 लोकांनी आमच्या AP ट्रॅव्हल्सच्या त्यांनी मला मोटिवेट केलं, आणि त्यांच्यामुळेच माझी ही ट्रिप होऊ शकली. आणि खाण्यापिण्याचं एक असतं, आपल्याला जे इथं खायला लागतं महाराष्ट्रीयन ते तिथं मिळत नाही. मग अशा वेळी AP ट्रॅव्हल्सचे जे लोक आहेत ती आपल्या आवडीच्या याच्याप्रमाणे डिश बनवून देतात, त्यामुळे तिथं जरा थोडा आपल्याला आधार मिळतो. आणि वेळेला मिळणं फार महत्त्वाचं, वेळेला मिळणं फार महत्त्वाचं आहे की नाही तर मग रात्री 12 वाजता भजी खावे लागतात. तोही अनुभव चालतंय. मग आणि पुढचा जो आपला व्हिडिओ असेल तो नक्कीच ॲक्च्युअल ट्रेक म्हणजे परिक्रमा जो आहे, आपली कैलास परिक्रमा आहे, कैलास मानसरोवर आहे, यमद्वार आहे, ते सगळं डिटेलिंग आपण दुसऱ्या व्हिडिओजमध्ये करू, जेणेकरून त्याचाही सगळ्या लोकांना, आणि ते प्रत्येक स्टेपचे आपण व्हिडिओज आहेत आपल्याकडे तिथले पण, म्हणजे किती चालावं लागतं आहे, किती हाईकला आहे, किती डिग्रीमध्ये चालावं लागतं आहे, किती ऑक्सिजन लेवल कोणत्या ठिकाणी, हे आपल्याकडे सगळं डाटा आहे. तर तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे करू. थोडंसं आपण बॅगेज कशी भरायची त्याच्याबद्दल एक सांगायचं. चालतं. बॅगचं एक सांगा. साधारण
एक जनरल आपण सांगून देऊ की साधारण हा 13 रात्र आणि 14 दिवसाचा ट्रेक असतो. तर साधारण आपण जास्तीत जास्त 6 ड्रेस बरोबर घ्यावे, जास्ती ओझं घेऊ नये बरोबर, कारण पुढे आपल्याला ते सगळं कॅरी करावं लागतं, त्याचं वजन जास्त होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्वेटशर्ट्स पाहिजेत, जर्किन पाहिजे की जे तिथं जे मायनस टेम्परेचर होईल किंवा 1 किंवा 2 असेल प्लस, तर तिथं सस्टेन करता आलं पाहिजे जर्किनला. एक पोंचो अतिशय आवश्यक आहे, कारण कधीही पाऊस येऊ शकतो आणि लगेच आपल्याला इमिजिएट तो वेअर करता आला पाहिजे. हँडग्लोव्स तेवढेच महत्त्वाचे, हँडग्लोव्स वॉटरप्रूफ पाहिजे. त्याच्यानंतर खाली ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस तुमचे शूज वॉटरप्रूफ असणं गरजेचं आहे. अँकल फिट नसले तरी चालतील, ग्रिप व्यवस्थित पाहिजे. म्हणजे ट्रेकिंग शूजच पाहिजे, कारण तिथं बऱ्याचशा ठिकाणी घसरडे आणि बऱ्याचशा वेळा तुम्हाला असं होतं पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी बऱ्याच वेळा पाण्यातून ओढे वगैरे क्रॉस करून जावं लागतं. बरोबर. तर त्यावेळेस सगळं पाणी बुटात जातं, सॉक्स ओले होतात आणि मग रात्री ते घालताच येत नाही, किंवा इव्हन ते ओले सॉक्स घालून आपलं चालणंही कठीण होऊन जातं. त्याच्यावर स्पेअरमध्ये सॉक्स पाहिजे आपल्याकडं. आणि फारच अगदीच वेळ आली तुम्हाला वॉटरप्रूफ शूज मिळालेच नाही, तर आपण एक हे करू शकतो की सॉक्स घालायचे, त्याच्यावरती एक आपली प्लॅस्टिकची पिशवी घालायची, वरतून शूज घालायचे, बस पर्याय तो. म्हणजे जेणेकरून आपले सॉक्स ओले होणार नाहीत आणि आपल्याला चालायला कठीण होणार नाही. आणि स्टिक पाहिजे कंपल्सरी आपल्याला, कारण ती उतरताना दगड आहेत तिथे चांगली फायदेशीर होते. दुसरं म्हणजे एक मफ पाहिजे, कारण तिथे कंटिन्यू सगळं मोकळं असल्यामुळं वारा हवा जोरात चालू असते, त्याच्यावर मफ गरजेची. आणि डोक्याला आपली उलन कॅप अतिशय गरजेची. म्हणजे तुमचं कपाळ, गळा, मान, तळहात आणि तळपाय हे जर क्लोज असले तर तुम्हाला सर्दी खोकला शक्यतो होत नाही. असा एक फंड आहे. आपल्या या परिक्रमेमध्ये आपल्याला कोणालाही यापैकी काही होऊ शकत नाही, सर्दी ना खोकला ना काही ना. आपली तयारी आणि भोलेनाथाची कृपा या दोन्ही गोष्टी त्यांना काढल्या. तर ठीक आहे की नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत हे करू. तर छान माहिती दिली आपण सगळ्यांनी. पुढच्या जे काही लोक जाणार आहेत आपल्यानंतर, इंडियातल्या प्रत्येक, आपली ती इच्छा आहे भारतातल्या प्रत्येकाची ही टूर व्हावी. बरोबर. ती ट्रॅव्हल थ्रू होईल किंवा अजून कुठून होईल, पण प्रत्येकाची व्हावी ही इच्छा आहे. तर एपी ट्रॅव्हल्सचा एक नंबर सांगून दिला. हां, तर आपल्या याच्यामध्ये जे काही एपी ट्रॅव्हल्सचे चेअरमन आहेत, अध्यक्ष म्हणता येईल त्यांना, त्यांचा मोबाईल नंबर आहे 9822 48887. अजित पाठक आणि पराग चोपडे हे दोघं या कंपनीचे ओनर आहेत. आणि यांनी EBC असेल, कैलास परिक्रमा असेल, ओम पर्वत असेल, उत्तराखंड म्हणजे अमरनाथ, हे सगळे ट्रेक केलेले आहेत. आणि इझिली म्हणजे पुढच्या वर्षीपासून कैलासचे जे काही ट्रेक होतील त्याच्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग वाटा असेल. असं अजून थोडंसं कॉन्ट्रीब्यूट करतो की आपली जी तिकडचं कोलॅबरेशन आहे नेपाळीज आणि चायनीज, तर हे जवळपास 25 वर्षापासून कैलास परिक्रमा करतायत आणि अरेंज करतायत. म्हणजे ज्यावेळेस तिथं सागा नावाची जी सिटी आहे आपल्या मानसरोवरपाशी, ते एकही तिबेटियन राहत नव्हता, तेव्हापासून ते अरेंज करतात. तर आपल्यापेक्षा त्यांचा अनुभव अजूनच मोठा आहे आणि सर्व्हिस अतिशय चांगली, आम्ही स्वतः अनुभव घेतलेला. म्हणजे लक्झरी सर्व्हिस मिळू शकते. लक्झरी सर्व्हिस 70% मला वाटतं 70% लक्झरी मिळत, 30% फक्त थोडासा 3 दिवसात जिथं आता माणसाचा इलाजच नाही आहे परिक्रमेमध्ये, तिथं थोडंसं हे होऊ शकतं. मड हाऊस अकोमोडेशन आहे. बरोबर, पण खाण्यापिण्याची काही प्रॉब्लेम नाही. तर छान आहे. थँक्यू. हर हर महादेव. शंभो शंभो.